भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हा जो घटक आहे तो आज आपल्याला समजून घ्यायचा. मूलभूत हक्क पाहिल्यानंतर त्यानंतर मार्गदर्शक तत्व पाहिल्यानंतर आपण मूलभूत कर्तव्यांकडे येणं गरजेचं आहे. मूलभूत कर्तव्य हा जो घटक आहे हा घटक भारतीय राज्यघटनेत पहिल्यापासून तर नव्हता. नक्की काय आहे मूलभूत कर्तव्य हे आता थोडक्यात आपण समजून घेऊया. भारतीय राज्यघटनेत चला सगळ्यांना जय हिंद अँड गुड इव्हनिंग. भारताची जी राज्यघटना आहे एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो मी तुम्हाला. भारतीय राज्यघटना जेव्हा लिहिली जात होती तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले जनतेला टार्गेट केलं. म्हणजे ऑब्व्हियसली भारतीय राज्यघटना जनतेनेच लिहिली होती, तर जनतेला त्यांनी महत्त्वाचे हक्क दिले. आपल्या भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या लोकांनी जनतेला हक्क दिले. जनतेला सांगितलं की आम्ही तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये हक्क देतोय. हक्क हे मिळाले कुणाला? जनतेला. या हक्काची पायमल्ली होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा अधिकार दिले. सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 मध्ये आणि कलम 13 मध्ये, कलम 32 मध्ये रिट्सचा अधिकार दिला. म्हणजे व्यक्ती डायरेक्ट कुठे जाणार? तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार जर त्याचे फंडामेंटल राईट्स भंग झाले तर. आणि समजा एखादा कायदा चुकला किंवा एखादा कायदा आपल्या भारतीय जनतेला लागू होत नाही किंवा त्याच्यामध्ये थोडासा मिसमॅचिंग होत असेल तर मग अशा कायद्याला दुरुस्त करणे किंवा अशा कायद्याला चेक करणे किंवा अशा कायद्यामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींना पुन्हा एकदा विचारविनिमय ठेवणे ह्या संदर्भातलं कलम आहे 13. त्यालाच म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन. म्हणजे भारतीय जनतेला जे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार मूलभूत हक्कांमध्ये दिलेले आहेत. मूलभूत हक्कांमध्ये दिलेले आहेत. हे पहिल्यापासूनच दिले गेले होते. राज्यघटनेमध्ये हे सुरुवातीपासूनच होते. फंडामेंटल राईट्स त्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो. हा आहे भारतीय राज्यघटनेचा भाग 3. तर या जनतेचं कल्याण व्हावं. या जनतेचं कल्याण व्हावं. कोणाचं? या जनतेचं. या जनतेचं कल्याण व्हावं म्हणून या जनतेचं कल्याण व्हावं म्हणून राज्यांना काही कर्तव्य दिली किंवा काही मार्गदर्शक तत्वे दिली. जी दिली भाग 4 मध्ये. राज्यांना मार्गदर्शक जी तत्वे दिली ती आर्टिकल 36 ते आर्टिकल 51 पर्यंत होती आणि मूलभूत हक्क जे दिले ते 12 ते आर्टिकल 35 पर्यंत होते. वास्तविक पाहता मूलभूत हक्क हे 14 ते 32 दरम्यान दिलेले आहेत, तर मार्गदर्शक तत्व खरं पाहता 38 ते 51 पर्यंत दिलेले आहेत. आपण याच्या आधी 2 लेक्चर्स खास मार्गदर्शक तत्वांवरती घेतले होते आणि या 2 लेक्चर्स मध्ये आपण त्यांना 3 भागात डिवाइड केलं होतं. एक केलं होतं सामाजिक तत्वे, दुसरं केलं होतं गांधीयन तत्वे आणि तिसरं केलं होतं उदारमतवादी तत्वे. सामाजिक, गांधीयन आणि उदारमतवादी तत्वे अशा 3 तत्वांमध्ये यांना आपण डिवाइड केलं होतं. म्हणजेच काय? तर भारतीय जनतेचं कल्याण व्हावं म्हणून मार्गदर्शक तत्वे, राज्याची मार्गदर्शक तत्वे, भारतीय जनतेला हक्क मिळावे म्हणून मूलभूत हक्क. आता रोल इथं महत्वाचा असा होता, भारतीय जनतेने सुद्धा देशासाठी काहीतरी करावं पाहिजे ना. देश जर तुम्हाला हक्क देतोय, नीट समजून घ्या मला काय म्हणायचं. देशाचं सरकार किंवा घटनाकार तुम्हाला जर हक्क देत आहेत, ठीक आहे, देशाचं सरकार किंवा घटनाकार तुम्हाला जर हक्क देत आहेत, जनतेचं कल्याण करण्यासाठी त्यांना राज्यांना मार्गदर्शक तत्वे देते आपली भारतीय राज्यघटना. मग तुम्हाला असं वाटत नाही का की जनतेने सुद्धा देशाप्रती काहीतरी करायला पाहिजे? म्हणजे जनतेसाठी
जनतेचं कल्याण व्हावं याच्यासाठी मार्गदर्शक तत्वे, जनतेला हक्क मिळावेत म्हणून मूलभूत हक्क. मग जनतेनं नाही का करावं काही आपल्या देशासाठी? जनतेनं पण केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे की नाही? बरोबर ना? जनतेने सुद्धा आपल्या देशाच्या प्रती काहीतरी एक स्वतःची एक कर्तव्य पार पाडली पाहिजे. जसं एखादा लहान मुलगा असतो किंवा एखादा बाळ लहान असतं त्यावेळेस त्याला काही त्याला काही अशी कर्तव्य वगैरे पार नसतात. उलट त्या लहान मुलाला आपण कसं वरती न्यावं किंवा कसं जास्तीत जास्त त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहावं याच्यासाठी आपण मार्गदर्शक तत्वांचा वापर करतो. ते लहान मुलगा ज्यावेळेस मोठं होतं त्याला मग आपण काय देतो? हक्क देतो. मग ते लहान पोरगं ज्यावेळेस मोठं होतं एक चांगला नागरिक बनतं. मग त्या लहान पोराने, आता तो लहान पोरगा मोठा झाला, प्रौढ नागरिक झाला, मग त्या प्रौढ नागरिकानं आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. तुम्ही विचार करा, मार्गदर्शक तत्वांमध्ये 0 ते 6 वयापर्यंतच्या मुलांना चांगलं शिक्षण आणि संगोपन दिले. मूलभूत हक्कामध्ये 6 ते 14 वयापर्यंतच्या मुलांना शिक्षण आणि मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण केले. त्याच्या पुढं ज्यांचं कोणाचं म्हणजे जे कोणी बालक असतात, जे प्रौढ नागरिक बनतात, जे आता युवा बनतात, त्या युवांचं कल्याण व्हावं, त्यांना रोजगार मिळावा याच्यासाठीची मार्गदर्शक तत्वे सगळी इथं दिलेले आहेत. म्हणजे आता आपल्या भारतीय जनतेला आणि आपल्या भारतीय जनतेतील एका युवक याला आपण काय बनवतोय? एक किंवा प्रौढ आपण म्हणू, युवक एक प्रौढ व्यक्ती याला सुद्धा एक आपण सशक्त बनवतोय. मग आता मला सांगा की ह्याचं पण एक कर्तव्य पडतं की नाही देशाच्या प्रती? देशाप्रती जनतेची कर्तव्य. देशाप्रती जनतेची कर्तव्य, याच कर्तव्यांना म्हणलं जातं मूलभूत कर्तव्य. देशाप्रती हा कशासाठी आहे? मूलभूत कर्तव्य कशासाठी ऍड केलाय? देशाप्रती जनतेनं काय करावं याच्यासाठी आहे. हे लक्षात ठेवा. हे कुठेतरी पॉइंट ऍड करून ठेवायचा प्रयत्न करा. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये, आता काही विद्यार्थ्यांना मी रंजन कोळंबळे सरांचा पुस्तक मी वाचायला सांगतोय, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मी माझंही पुस्तक तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. पण आता माझं पुस्तक तर तुम्हाला फ्रीच भेटून जाईल, त्यात काही एवढा विषय नाही आहे. बट तरी पण एक सध्या तुमच्याकडे माझं पुस्तक येईपर्यंत तुमच्याकडे एक बॅकअप असावा. कारण की आपण कसं होतंय, आपण खूप फुल फास्टमध्ये रोज लेक्चर घेत चाललेलो आहे. आपला बऱ्याचशा दिवस असं झालेलं आहे, मागचे 1-2 दिवसच सोडले तर खाडा झालेला आहे. नाहीतर आपण कंटिन्यू रेग्युलर आपण राज्यघटनेवरती काम करतोय. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढ्या लवकर राज्यघटना संपेल तुमची, तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे, तेवढ्या लवकर राज्यघटना तुमची संपेल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे, म्हणून माझा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला राज्यघटना लवकरात लवकर क्लिअर व्हावी. तर देशाप्रती जनतेची कर्तव्य नक्की कोणती आहेत? त्या कर्तव्यांना म्हणतात मूलभूत कर्तव्य. त्या कर्तव्यांना काय म्हणलं जातं? तर मूलभूत कर्तव्य. जनतेची कर्तव्य इथे लक्षात घ्या. जनतेला देशाने हक्क दिलेत, हे तर देशाचं कर्तव्य आहे. देशाने हक्क दिले जनतेला. देशातल्या राज्यानं कल्याण व्हावं लोकांचं म्हणून मार्गदर्शक तत्वे ठेवले. मग जनतेला सुद्धा एक काहीतरी आपली देण आहे ना देशाप्रती. जनतेची सुद्धा देण आहे ना देशाप्रती. मग देशाप्रती जी देण आहे ती देण जनतेने कशी व्यक्त करावी याच्यासाठी मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. आता लक्षात आलं? आता लक्षात आलं की नक्की का देशाप्रती जनतेने कर्तव्य पार पाडावी म्हणून ही मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत पुढे ऍड करण्यात आली. आता झालं पण होतं तसं. त्या काळात एक तिसरी राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती. आणि तिसरी आणीबाणी लागू झाल्यावरती इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध बऱ्याचशा लोकांचा इंदिरा गांधींच्या विरोधात बरेचसे लोक एकत्र यायला लागले होते. तिसरी आणीबाणी जेव्हा लागू झाली होती 1975 मध्ये, थर्ड आणीबाणी, त्यावेळेस जनतेला एक अशी भावना निर्माण व्हायला लागली होती. जनतेला वाटले काय की इंदिरा गांधी काहीतरी चुकीचं करतायत. इंदिरा गांधी सत्तेचा दुरुपयोग करतायत. हे कुणाला वाटलं?
हे जनतेला वाटायला लागलं आणि जनता इंदिरा गांधी यांच्या सरकारचा विरोध करायला लागली. बरं ठीक आहे, विरोध केला. मग विरोध करताना आपण काय शांततेत विरोध करू का? आपली जनता कशी पण विरोध करायला लागली येड्यासारखी. ओके, कशी उधळायला लागली, इकडून तिकडं तिकडून इकडं काय करायला लागली. ज्यावेळेस लक्षात घ्या, जनतेला असं वाटायला लागलं की इंदिरा गांधी सत्तेचा दुरुपयोग करतात, त्यावेळेस सरकारचा ते विरोध करायला लागली. आणि सरकारचा विरोध ज्यावेळेस करायला लागली त्यावेळेस जनता आपला झेंडाच जाळ, ओके, बसच पेटव, सरकारी मालमत्तेची नुकसान कर, सरकारी मालमत्ता नुकसान. म्हणजे जसे एखाद्या देशामध्ये जसं कोणाचंच कंट्रोल नसतं, तसं आपल्या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये अशी काही व्यवस्था निर्माण झाली होती की या व्यवस्थेपोटी एक वेगळ्याच प्रकारची मानसिकता जनतेमध्ये निर्माण झाली होती. जनता खूप मोठ्या प्रमाणात काय करायची? जाळपोळ करायची, बस पेटवायची, सरकारी मालमत्तेचं नुकसान करायची. ठीक आहे, खूपच मोठ्या प्रमाणात. ही गोष्ट ज्यावेळेस खूपच आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागली, म्हणजे जेव्हा जनता आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागली, तेव्हा इंदिरा गांधी यांनी थर्ड आणीबाणी जाहीर केली. आणि तिसरी आणीबाणी जाहीर केल्यावरती एक इफेक्ट असा घडला की लोकसभेचे इलेक्शन रद्द झाले आणि लोकसभेचा कार्यकाळ वाढला. दणकन वाढला. जी लोकसभा 1975 ला संपायला पाहिजे होती तिचा कार्यकाळ आणखी वाढून गेला. आणि म्हणजे कार्यकाळ वाढला. जसा कार्यकाळ वाढला, इंदिरा गांधींच्या हातात एक संधी होती. त्या संधीचं त्यांना सोनं करायचं होतं आणि ते सोनं त्यांनी 1976 ला एक 42वी घटना दुरुस्ती करून केलं. लक्षात घ्या, 42वी घटना दुरुस्ती ही आतापर्यंतची भारतात झालेली सर्वात मोठी घटना दुरुस्ती. ही एवढी मोठी आहे की हिला छोटी राज्यघटनाच म्हणतात. छोटी राज्यघटना म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर छोटी राज्यघटना म्हणून 42व्या घटना दुरुस्तीला म्हटलं जातं. आणि ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे, हीच 42वी घटना दुरुस्ती आपल्या मूलभूत कर्तव्यांना जन्म देणारी ठरली. याच 42व्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेत समाविष्ट झाले. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे जे मूलभूत कर्तव्य आहेत हे भारतीय घटनेत काय झाले तर समाविष्ट झाले. म्हणजे त्या काळात जे तिसरी आणीबाणी होती, या तिसऱ्या आणीबाणीच्या मागे एवढा मोठा बॅकग्राऊंड होता. जनतेला असं वाटायचं की इंदिरा गांधी सत्तेचा दुरुपयोग करते, जनता जाळपोळ करायला लागायची. जनतेने जाळपोळ केली की मग इंदिरा गांधींना त्या काळात थर्ड आणीबाणी लागू सुरू झाली. मग त्यावेळेस इंदिरा गांधींना कळलं की आपण जनतेसाठी काही मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेत आपण काय करू, ऍड करू. जेव्हा भारतीय राज्यघटनेत जनतेसाठी मार्गदर्शक तत्वे ऍड होतील किंवा ऍड केले जातील, तेव्हा कुठं ना कुठं तरी जनता शांत राहायचा प्रयत्न करेल. आता मूलभूत हक्क हे जनतेला दिले जातात. तर मूलभूत कर्तव्य हे जनतेवर लादले जातात की हे घे आणि ह्या कर्तव्यानुसार राहा, या कर्तव्यानुसार काम कर. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल, घरामध्ये तुम्ही आहात. आता एक छोटंसं उदाहरण घेऊ. घरामध्ये जो मोठा असतो सगळ्यात, ओके, घरामध्ये जो मोठा असतो किंवा तुम्ही घरात राहता, तर घरातली किंवा घरच्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला भेटणार हा तुमचा हक्क आहे. घरात तुम्हाला जेवायला मिळणार हा तुमचा हक्क आहे. ओके, पण तुम्ही घरच्यांसाठी काम करणं, घरात राहिलेली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती कामी पडणं, घरच्यांच्या हाताशी राहणं किंवा घरामध्ये ओके कुठं बाजारात जाणं किंवा छोटी मोठी कामं जी असतील ती पार पाडणं, हे तुमचं कर्तव्य आहे. त्या मोठ्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. म्हणजे मोठ्या व्यक्तीला किंवा मोठ्या भावाला सारखं दाखवलं जातं की हे तुझं कर्तव्य आहे, घराला नीट सांभाळणं, हे तुझं कर्तव्य आहे. बाकीच्या दोन
भावांना किंवा 2-3 भावंडांना व्यवस्थित हँडल करणं हे त्याचं कर्तव्य आहे. पण त्याचा हक्क काय? त्याचा हक्क आहे की बाबा मोठा असल्या कारणानं प्रॉपर्टीतला मोठा हिस्सा त्याला मिळणार. म्हणजे हे जुन्या काळातली ट्रेंड असायची. आता तर समान वाटपच केली जाते. पण त्या काळात जुना एक विचारसरणी असा असायचा की मोठा म्हणजे त्याला जास्त प्रॉपर्टी आणि लहान म्हणजे त्याला काहीच प्रॉपर्टी नाही. ठीक आहे, कारण की मोठ्याने जास्त कर्तव्य पार पाडली होती. लहानगे नुसते उड्या मारायचे इकडून तिकडे तिकडून इकडून नुसते फिरायला राहायचे. तर ते कर्तव्य नसायचे. म्हणजे हे तुम्हाला फक्त एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. याच्या मागचं तुम्ही खूप लॉजिक लावत बसू नका, फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. ठीक आहे. त्याच्यामुळं मूलभूत कर्तव्य नक्की काय आली, कशी आली ते आपण बघू. तिसऱ्या राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेस सरकारने भारतातील जनतेची कर्तव्य घटनेत समाविष्ट करायचं ठरवलं. गरजेचं होतं, नाही तर इंदिरा गांधींचं हे सरकारला एवढा विरोध व्हायला लागला होता. बिहारमध्ये, युपीमध्ये, पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय झाला होता, तिथं उठाव सुरू झाला होता. म्हणजे यांच्या सरकार विरुद्ध काही महत्वाचे आंदोलनं सुरू झाली. उठाव नाही म्हणता येणार, त्याला आंदोलन म्हणता येईल. आणि हा भाग आपण USSR म्हणजे सोव्हिएत रशिया त्या काळात सोव्हिएत रशिया होत. या सोव्हिएत रशियामध्ये तिथल्या लोकांना दिलेली काही कर्तव्य होती. त्या कर्तव्याकडून आपण घेतलेला आहे असं मानले जाते. ही कर्तव्ये तयार करण्यासाठी काँग्रेस सरकारने सरदार स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. लक्षात घ्या, आतापर्यंत MPSCनं खूपदा हा पॉइंट विचारलेला आहे. सरदार स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला होता. या आयोगाने 1976 मध्ये काही शिफारशी केल्या. त्यानुसार हा भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. 1976 मध्ये एक तर तिसरी आणीबाणी चालू होती. या तिसऱ्या आणीबाणीमध्ये धिंगाणा चालू होता. आणि एवढंच नाही पोरांनो, लक्षात ठेवा, त्या काळात सेकंड आणीबाणी सुद्धा चालू होती. सेकंड आणीबाणी आणि तिसरी आणीबाणी सोबतच होत्या. याची स्टोरी तुम्हाला मी ज्यावेळेस आणीबाणी हा सेक्शन आपण बघू ना, त्याच्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल. मी तुम्हाला सगळं स्टोरी बेस शिकवणार आहे. म्हणजे मला फक्त म्हणजे घेतलं कलम लागलं त्याच्या मागं असं मला करायचंच नाहीये. मी तुम्हाला एवढं स्टँडर्ड शिकवणार आहे ना की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बस 15 प्रश्न आपले फिक्स आहेत, आता हे 30 मार्क आपले डन. म्हणजे एवढा मी तुम्हाला 100% कॉन्फिडन्स देईल. बघा, IPC CRPC एव्हिडन्स हा जवळपास डिपार्टमेंटमधल्या 99% लोकांचा चांगला असतो. म्हणजे एखाद्याला मायनर ऍक्ट म्हणलं की जीवावर येते, पण IPC म्हणलं की त्याला हवंसं वाटते. वा वा वा, लय बरं वाटते. CRPC IPC वाचलं की CRPC लगेच कळतं, त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम जात नाही. एव्हिडन्स पिटुकले 2 दिवसाचं काम आहे. एव्हिडन्स पण लवकर माणूस उरकून काय करतं, बाजूला करतं. मग आता मुद्दा काय राहतो, स्कोरिंग कुठं फिरतो. स्कोरिंग फिरतो ना तो मायनरमध्ये, एव्हिडन्समध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि फॉरेन्सिक सायन्स, तिथं सगळा स्कोर फिरतो. आणि जर का तो स्कोर फिरला तर लक्षात ठेवा, मग झाली मजा. म्हणजे माझं म्हणणं आहे की जो कोणी 300 पैकी 220 क्रॉस करेल, 300 पैकी जो 220 क्रॉस करेल मेन्सला, त्याने स्टार बनवायला टाका. ठीक आहे. चारशे 20वी घटना दुरुस्ती करण्यात मूलभूत कर्तव्यासंबंधीची आहे. ठीक आहे. 42वी घटना, 420 नाही, 42वी घटना दुरुस्ती त्यासाठी करण्यात आली होती. सरदार स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने 8 कर्तव्य सांगितली होती. लक्षात घ्या, सरदार स्वर्ण सिंग यांनी फक्त 8 कर्तव्यांचा समावेश केला होता. ठीक आहे. सरदार स्वर्ण सिंग यांनी 8 कर्तव्यांचा समावेश केला होता. पण प्रत्यक्षात 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. काय करण्यात आली? 10 मूलभूत कर्तव्य. 8 कर्तव्य सांगितली होती, पण प्रत्यक्षात फक्त 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली. म्हणजे इंदिरा गांधींनी त्याच्यामध्ये परत ऍडिशन 2 मारले आणि ऍड करून टाकली. तसंही एक कर्तव्य होतं जे सरदार स्वर्ण सिंग यांनी सुचवलं होतं, कर देणे. प्रत्येक नागरिकानं ज्याचा जो लायक आहे त्या कराचा कर देणे हे कर्तव्य टाळलं. हे कर्तव्य IG मॅमने टाळले, काढून टाकले. IG मॅडमने हे कर्तव्य नव्हतं घेतलं, कर देणे.
म्हणजे कर देणे हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत हक्क आहे, किंवा सॉरी मूलभूत कर्तव्य, सॉरी हक्क नाही कर्तव्य, हे टाळलं होतं. ठीक आहे, लक्षात. तसंच ओके, तसंच स्वर्णसिंग यांनी असं पण सांगितलं होतं, जर कर्तव्य टाळले तर संसदेने दंड देणारे कायदे बनवावे. हे सुद्धा इंदिरा गांधींनी टाळलं. इंदिरा गांधींनी हे पण टाळलं. सरदार स्वर्णसिंग यांच्या महत्वाच्या ज्या 2 शिफारशी होत्या, कर देण्याच्या आणि जर कर्तव्य एखाद्या व्यक्तीने टाळलं, कर्तव्य पार पाडलं नाही, तर त्याला दंड देणारे कायदे संसदेने बनवावे, हे ओके अस्वीकार केले. आणि या व्यतिरिक्त इंदिरा गांधींनी काही महत्वाचे इतर मूलभूत कर्तव्य ऍड करून असे 10 मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीद्वारे आपल्या भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले. म्हणजे इंदिरा गांधींची 10 मूलभूत कर्तव्य होते, नंतर पुढे वाढून आता ती 11 कर्तव्य झाली. म्हणजे सरदार स्वर्णसिंग समितीने 8 कर्तव्य सांगितली, इंदिरा गांधींनी 10 घेतली आणि आता सध्या 11 झाली. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सरदार स्वर्णसिंग हे पॉइंट लिहूनच ठेवायचे बरं सगळीकडे. सरदार स्वर्णसिंग यांनी 8 सुचवली. ओके, सुचविली. आयजी मॅडमने 10 घेऊन फायनल केलं. ओके, फायनल करून टाकलं. आणि आता जर विचारलं, आता भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेत कलम 51 यामध्ये किती कर्तव्य आहेत, तर आता आहेत ती 11. आता किती आहेत? आता कर्तव्य आहेत ती 11. ठीक आहे. चला ठीक. आता किती आहेत? भाग 4 कलम 51 आणि किती आहेत? 11 कर्तव्य. चला आता बघूया आता 11वे कर्तव्य. आपण येऊ जरा तिकडे 11 कर्तव्यांकडे. चालतंय ना? 11 कर्तव्यांपैकी बस एवढंच आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये तुम्हाला एवढंच बघायचं. 11 कर्तव्य जिंदाबाद. ही फक्त पाठांतर करणं. ओके, पाठांतर करणं जरा महत्वाचं आहे. काही नाही, फक्त लक्षात ठेवायचा हा पाठांतराचा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पाठांतराचा भाग लक्षात ठेवायचा आहे. ओके रशिका मॅडम, चालतंय. चेंज करतो. थोडासा लाईट गेला. लाईट म्हणजे एकदमच वाईट नाही घेणार, कारण की वाईटनं तुमचे डोळे खराब होतील. एक तर तुम्ही लोक मोबाईल मध्ये बघता, म्हणून मी तुम्हाला एक थोडासा येलोइश टाईपचा घेईल. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे या टाईपचा थोडासा मी घेईल. चालतंय ना? एकदमच वाईट ठेवला ना तुम्हा लोकांना त्रास होतो. ठीक आहे, आणि तुमचे लोक म्हणजे असे पार रात्री बेरात्री कुठं घुसू लेक्चर करतात. ओके नाईट ड्युटीवरती. ओके, फार अगदी कुणाला दिसू नये आतमध्ये याच्यात असं एकदम घालू. ओके मध्ये घालून. ठीक आहे, मोबाईल. चला, मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, त्यातलं पहिलं. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य क्रमांक 1. ठीक आहे, याचा नंबर तुम्ही क ख ग नुसार लक्षात ठेवा, किंवा ABCD नुसार लक्षात ठेवा. ओके, ABCD किंवा 1 2 3 4 नुसार लक्षात ठेवा. कसे ठेवा पण ठेवा. ह्याचा सगळा सिक्वेन्स हा पाठांतर पाहिजे. याचा सगळा सिक्वेन्स तुमचा पाठ असला पाहिजे. म्हणजे पहिल्यापासून 1 नंबर पासून तर 11 पर्यंत तुम्ही असे सलग आले पाहिजे. हा चॅप्टर छोटा आहे,
परंतु हा चॅप्टरमध्ये जर क्वेश्चन आला ना तर आयोग तुम्हाला एक तर क्रमाने लावा किंवा कोणती मूलभूत कर्तव्य आहेत किंवा कोणती मूलभूत कर्तव्य नाहीत हे या ठिकाणी विचारलं जाईल. राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतांचा आदर करणे. सगळ्यात पहिले घटनेतील आदर्शांचा राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान करणे किंवा आदर करणे. राष्ट्रध्वजाचा आदर करणे, राष्ट्रगीतांचा आदर करणे. ही सगळीच्या सगळी तत्व सगळ्यात पहिलं तत्व आहे. सगळ्यात पहिले आपण हे करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण करतो. ब, स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त तत्वांचे पालन करणे. स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले जे काही उदात्त आदर्श भाव आहेत किंवा जो काही राष्ट्रभक्ती आहे, ही राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्तीचा सन्मान करणे, राष्ट्रभक्तीचा सन्मान करणे, राष्ट्रभक्ती मानणे, त्याचा अभिमान बाळगणे, त्याचा अभिमान बाळगणे व पालन करणे. हे झालं दुसरं. म्हणजे बघा, पहिलं काय आहे, राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत हे सगळ्यांनाच पाठ होऊन जाईल. दुसरं पण लक्षात राहत, स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त तत्वाचं पालन करणे. तिसरं, भारताच्या सार्वभौमत्वाचे, ऐक्याचे आणि एकात्मतेचे रक्षण करणे. मी तुम्हाला आठवते का सरनाम्याच्या वेळेस मी ऐक्य आणि एकात्मता सांगितली होती. ऐक्य म्हणजे साखळी आणि एकात्मता म्हणजे वितळून तयार केलेला चांदीचा पट्टा. ठीक आहे, एक सलग, त्याला म्हणतात ऐक्य आणि एकात्मता. भारतीय राज्यघटनेचं म्हणतोय, भारताचं सार्वभौमत्व आहे. सार्वभौमत्व म्हणजे काय की भारतावरती कुणाचंही नियंत्रण नाहीये. भारत हा पूर्णपणे सार्वभौम आहे. स्वतःचा निर्णय भारत स्वतः घेतो. त्याच्यामुळे भारताचे जे सार्वभौमत्व आहे, भारताची ती एकता आहे, ऐक्य आहे, ऐक्याला अखंडता पण म्हणतात. भारताची जी ऐक्य आहे, अखंडता आहे आणि एकात्मता आहे, यांचं तुम्हाला रक्षण करायचंय. हे तुमचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. कार्य म्हणण्यापेक्षा कर्तव्य आहे. प्रत्येक भारतातील नागरिकानं आपल्या भारताचं रक्षण करायचंय. कशा स्वरूपात? आपल्या भारताचं सार्वभौमत्व टिकावं यासाठी, आपल्या भारताची अखंडता टिकावी यासाठी, आपल्या भारताचं एकात्मता टिकावी यासाठी. याचं काय करणं गरजेचं आहे? तर याचं रक्षण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. राहुल सर, थोडासा वेळ लागतो फॉरेन्सिक सायन्सला. ठीक आहे, फॉरेन्सिक सायन्सला जरा पीपीटी आणि ते लोकल खतरनाक ते सापडून राहिले पीपीटी वरती. म्हणजे माझं प्लॅनिंग चाललंय फॉरेन्सिक सायन्समध्ये फक्त मटेरियल असं न देता तुम्हाला एकदम फोटो वगैरे सगळं सेटअप करणे, आणि त्याला खूप वेळ जातोय. फॉरेन्सिक सायन्सला थोडासा वेळ लागेल, म्हणूनच मी आयपीसी लवकर स्टार्ट करून दिलं. ठीक आहे, फॉरेन्सिक सायन्स करेल. आठवड्यातनं एक दिवस आपण फॉरेन्सिक सायन्स करणार आहोत. हळूहळू जाऊ फॉरेन्सिक सायन्समध्ये, कारण की मला ते पीपीटी सेट करायला खूप वेळ लागतो. करू सर, फॉरेन्सिक सायन्सचं सध्या माझं पण करणं चालू आहे. त्याला पीपीटी सेट करावं लागतात. प्रत्येक गोष्टीला मला तुम्हाला फोटो सिस्टमनं करून घेऊ. होईल सर, चालू होईल, डोंट वरी. ठीक आहे. भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करणं. ठीक आहे, चलो. देश संरक्षण आणि राष्ट्रीय सेवेची जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा त्यासाठी वाहून घेणे. देशाचं संरक्षण, देशाचं संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा जेव्हा तुम्हाला बजावायला बोलवलं जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही काय करणं? समोर येणं आणि देशसेवेसाठी आणि आपल्या राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय करणं गरजेचं आहे? वाहून घेणे. कशासाठी? तर एक देश संरक्षण आणि दुसरं राष्ट्रीय सेवा. देश संरक्षण आणि राष्ट्रीय सेवेसाठी तुम्हाला वाहून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा झाला चौथा सेक्शन. पाचवा, भ्रातृभाव वाढवण्यासाठी. भ्रातृभाव म्हणजे काय? तर आपल्यामध्ये असलेली एक बंधुभाव निर्माण व्हावा. बंधू भाव. जसं पंजाबी आणि मराठी हे एक बंधुभाव आहेत किंवा भाऊभाव आहेत, अशा पद्धतीचे. म्हणजे सारे भारतीय माझे बांधव, सारे भारतीय माझे बांधव, अशा प्रकारची जी
एक भ्रातृभाव आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. हा भ्रातृभाव निर्माण करणे, सर्व भारतीयांमध्ये एकात्मता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, एकात्मता भ्रातृभाव निर्माण करणे आणि भारतीयांमध्ये एकात्मता निर्माण करणे, भ्रातृभाव निर्माण करणे किंवा भारतीयांमध्ये एकात्मता निर्माण करणे. तसेच तसेच हे कधी होईल शक्य? तसेच म्हणण्यापेक्षा चला, भ्रातृभाव आणि भारतीयांमध्ये एकात्मता कधी शक्य होईल? वेन? तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, तर तुम्हाला भेदभाव संपवावे लागतील. म्हणजे धार्मिक, तर बाजूला लिहून घेतोय मी, धार्मिक, वांशिक, धार्मिक, वांशिक, त्याचबरोबर भाषिक आणि प्रादेशिक. धार्मिक, वांशिक, भाषिक आणि प्रादेशिक. लक्षात येते का? धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक हे जे 4 प्रकारचे भेदभाव असतात, हे जेव्हा 4 प्रकारचे भेदभाव ज्यावेळेस आपण संपवतो, जेव्हा 4 प्रकारचे भेदभाव आपण संपवतो तेव्हा तेव्हा आपला देशामध्ये भारतीयांमध्ये एकात्मता आणि तेव्हा भारतीयांमध्ये बंधुभाव निर्माण होईल. ज्यावेळेस आपण हे भेदभाव संपवतो तेव्हा लिहा, नाही तर तुम्ही मला याल भेदभाव करायचा याच्यात असं समजून नाही. धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक यांच्यामध्ये भेदभाव तयार करायचा. भेदभाव संपवायचा, तयार करायचा नाही, भेदभाव संपवायचा. आता ह्याच्यात बघा, एक पुढे छोटासा पॉइंट ऍड करून दिलेला आहे. आणि महिलांच्या प्रतिष्ठे आड येणाऱ्या प्रथेचा निषेध करणं. बऱ्याचशा अशा प्रथा आहेत ज्या महिलांच्या प्रतिष्ठे आड येतात, जसं पडदा पद्धती, त्याचबरोबर कमी वयात लग्न करणं ही एक पद्धती, बहुपत्नीत्व ही एक पद्धती. ह्या सगळ्या महिलांच्या प्रतिष्ठे आड येणाऱ्या पद्धती आहेत. आणि ह्या महिलांच्या प्रतिष्ठे आड येणाऱ्या ज्या प्रथा आहेत, प्रथा वगैरे ज्या काय असतील परंपरा, त्यांचा निषेध करणे हे लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण ह्याला जर शॉर्ट मध्ये बघायचा प्रयत्न केला तर बघा, पहिलं काय आहे, राज्यघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत. त्यानंतर आहे काय, स्वातंत्र्य लढा आणि त्याच्यातील जे काही राष्ट्रभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती. ठीक आहे. तिसरं काय आहे, तिसरं काय आहे, देशाचं सार्वभौमत्व. म्हणजे हे त्याचं रक्षण करायचंय तुम्हाला. कशाचं रक्षण करायचंय, तर सार्वभौमत्व, अखंडता किंवा एकता किंवा एकात्मता. मी तुम्हाला सरनेमामध्ये या दोघातला फरक सांगितला होता. चौथा पॉइंट काय आहे, तर आवाहन केले जाईल तेव्हा वाहून घेणे. आवाहन केले जाईल तेव्हा वाहून गेले, तेव्हा स्वतःहून काय करणे, वाहून घेणे. कशासाठी? देशाचे संरक्षण करण्यासाठी, देशाचे संरक्षण किंवा राष्ट्रीय सेवा देण्यासाठी. आणि आताच आपण 5वं बघितलं, कोणतं, बंधुभाव आणि भारतीयांमध्ये एकात्मता वाढावी, भारतीयांमध्ये एकात्मता वाढावी आणि महिलांना किंवा महिलांसाठी असलेल्या प्रथांचा, अनिष्ट प्रथांचा नाश करावा. अनिष्ट प्रथांचा नाश करावा.
जेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीने वाचल्यानंतर मेमराईज कराल ना, तेव्हा तुम्हाला ते क्रम नीट लक्षात राहील. आणि हा क्रम खूप मॅटर करतो. IPC CRPC मध्ये जसं तुम्ही अख्खाच्या अख्खा क्रम पाठ करता, तसं तुम्हाला हा करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. काय म्हणता? ओके ओके ओके, ठीक आहे. नोटिफिकेशन मी चॅनलवरती पाठवतोय. ओके, तुम्हाला मी एक ऑलरेडी बॅचचा चॅनल मी सेट करून ठेवलेला आहे. त्या चॅनलवरती जॉईन होऊन जा. ठीक आहे, चॅनलवरती जॉईन होऊन जा. तुमच्या PPT, ओके, तुमच्या ज्या काही PPT असतात, या PPT बनवणं ही एक सगळ्यात मोठी प्रोसेस राहते. तर PPT जशा झाल्या की लेक्चर्स लाईव्ह होत राहतं. जर समजा PPT तुम्ही सेव्ह केल्या आणि त्याच्यात चुका राहिल्या तर मग प्रॉब्लेम जातो. ठीक आहे, तर त्यामुळे PPT च्या वर्कआउटवरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. तर तुमचे ओके, एका दिवसातून 3 लेक्चर्स होतील. सगळ्यांनी 7 ते 11चा रात्रीचा टायमिंग काढा, असं माझं म्हणणं आहे. आता ह्याच्या दरम्यान नक्की टायमिंग कसा होईल, काय लेक्चर्स होतील, त्याच्यामध्ये जरा थोडंसं रिलॅक्सेशन किंवा फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. ओके, 7 ते 11 8 सगळ्यांनी काढायचं आहे. ओके, मे बी पूर्वपरीक्षेला जे विद्यार्थी होते त्यांनी फोकस ठेवावा. 7 ते 11चा तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. 7 ते 11 दरम्यान तुम्हाला नोटिफिकेशन टेलिग्रामच्या चॅनलवरती येईल. ठीक आहे, तर तुम्हाला मी एक लेक्चरच्या शेवटी एक काय देतो त्या ठिकाणी सेट करून देईल. तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही एक टेलिग्रामवरती तो सर्च करा. एक मी तुम्हाला लिंक पेस्ट करून देईल. त्या लिंक पेस्टवरती तुम्ही जाऊन सेट करा. तिथं टेलिग्रामवरती फक्त तो तिथं जाऊन पेस्ट करायचं टेलिग्रामच्या सर्च बारवरती पेस्ट केलं की तुम्हाला ते जॉईन करता येईल. तिथं सगळ्या नोटिफिकेशन टाइम टू टाइम दिल्या जातात. ओके, आणि तसंही ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येतं. फक्त तुम्हाला तुमचं इंटरनेट चालू ठेवावं लागेल. तुम्ही जर मोबाईल उघडला आणि इंटरनेट जर चालू असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येते. फक्त 7 म्हणजे एकदम 7 वाजून अगदी 0 पॉईंटलाच मी तिथं येईल असं इमॅजिन करू नका. कारण की इथं PPTचा सेटअप आणि स्टुडिओचा सेटअप खूप मोठा असतो. ह्या सगळ्या गोष्टी लाईट, कॅमेरा आणि ॲक्शनपर्यंत इथं 5 ते 10 मिनिटांचे निघून जातात. ठीक आहे, कमांड देईपर्यंत, कमांड घेईपर्यंत त्यात इंटरनेटचा स्पीड आणि सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. त्याच्यात जर एखाद्या वेळेस स्पीड कमी राहिलं किंवा काय झाला इश्यू, तर मग आम्हाला लेक्चर्स पुढं पोस्टपोन करावं लागतं. नाही तर मग नंतर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ओके लेक्चर अर्धवट दिसतं किंवा कधी कधी एकदम दिसतच नाही, गायबच होऊन जातं. अपलोडच होत नाही ना. जर अपलोडच झालं नाही लेक्चर तर मग झालं कल्याण. म्हणजे इथं आपण शिकलो ते लाईव्हमध्ये शिकलेल्याच लोकांना फक्त फायदा होऊन जाईल. त्याच्यामुळे मला ते सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. राईट. सो जे विद्यार्थी, आणि हां, ही अफवा कोण पसरवते आय डोंट नो, की सुरुवातीचे विषय खूप स्ट्रॉंग होतात आणि नंतरचे विषय खूप वीक राहतात. असं काही नसतं. ठीक आहे, असं काही नाही आहे. तशी तुमची एक्झाम्स एकदम हार्ड अँड फास्ट, एकदम हार्ड अँड फास्ट तुमची जी एक्झाम आहे ही हार्ड अँड फास्ट एक्झाम लगेच होणार तर नाही आहे. ओके, कुठल्याही एक्झामला मुख्य परीक्षेला प्री झाल्यानंतर कमीत कमी 4 महिने तरी लागतात. म्हणजे आणि आपली ही बॅच सुद्धा 4 महिन्याच्याच हिशोबाने मी सेट केलेली आहे. सो डोंट वरी. ठीक आहे, जे बोलतात त्यांना बोलू द्या. राईट. ठीक आहे, तर जे झालेले सब्जेक्ट आहेत तुमचे 3 सब्जेक्ट, हो चालतंय. चलो आपण करायचं कॉन्सन्ट्रेशन आता. काय फक्त चॅटिंग बॉक्सच फक्त फुल करू नका. जरा मला शिकवू द्या. राईट, कारण की तुमच्यासोबत बाकीचे पण लोक लेक्चर्स करतायत, त्यांनाही थोडासा डिस्टर्ब होतोय. ठीक आहे, आपण शेवटी बोललं तर बेटर राहील. त्यानंतर 6वा पॉइंट, भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा वारसा जतन करणे. भारताने जी काही विविधता जपन करून ठेवलेली आहे, या भारताने जी काही विविधता आहे त्या सगळ्या संस्कृतीचा वारसा आपल्याला जतन करायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं आहे. कारण की आपली संस्कृती संमिश्र आहे,
विविधतेने नटलेल्या या शब्दाऐवजी कधी कधी तुम्हाला संमिश्र हा शब्द पण यूज होतो. आपल्या संमिश्र संस्कृती आहे, म्हणजे आपल्याकडे शीख आहेत, ठीक आहे, आपल्याकडं बौद्ध आहेत, आपल्याकडं जैन आहेत, आपल्याकडे हिंदूमध्ये खूप मोठ्या प्रमाणातल्या संस्कृत्या आहेत, आपल्याकडे आदिवासी संस्कृत्या आहेत, आपल्याकडे इतर संस्कृत्या आहेत. या सगळ्या संस्कृत्या ज्या आहेत ना, या सगळ्यांचा वारसा एक वेगळा आहे. त्यानंतर 7वा, नैसर्गिक वातावरणाचे रक्षण करणे. आपल्या भारताला एक खूप सुंदर असं नैसर्गिक वातावरण लाभलेलं आहे. ओके, त्या सगळ्या वातावरणाला तुम्हाला काय करायचंय, जतन करून ठेवायचे. नैसर्गिक वातावरणाला तुम्हाला काय करायचं, जतन करायचे, त्याचं रक्षण करायचे. ओके, आपली जैवसंहिता वाढली पाहिजे. प्राणी मात्रांवर तर दया करायला शिकलं पाहिजे. प्राणी नाही मारले पाहिजे जास्त, म्हणजे शिकार करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी थांबवा. याच्यात सरळ सरळ सांगितलेलं आहे की शिकार करणं थांबवा. मी मगाशी सांगितलं होतं की जेव्हा केव्हा आपण हे प्राणी मात्र म्हणजे प्राण्यांना मारतो किंवा काय करतो, आपण एक प्रकारची विविधता नष्ट करतोय. ठीक आहे, काय करतोय, विविधता नष्ट करतोय. तर 6 आणि 7 हे पॉइंट लक्षात ठेवा. कुठले, इथं संस्कृतीचा तुम्हाला वारसा जतायचा आहे आणि या ठिकाणी वातावरण आणि प्राणी मात्रांवर तुम्हाला दया दाखवायची. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, पर्यावरणाचं संरक्षण करणे, प्राणी मात्रांवर दया दाखवणे, एवढंच नाही तर नैसर्गिक वातावरणात काय काय येतं, ते नैसर्गिक वातावरणामध्ये आता नद्या येतात, सरोवरे येतात. नद्या, सरोवरे, त्याचबरोबर वने, यांना म्हणतात नैसर्गिक वातावरण. या सगळ्या नैसर्गिक वातावरणाचं तुम्हाला काय करायचंय, रक्षण करायचंय. नद्या स्वच्छ ठेवा, सरोवर स्वच्छ ठेवा, वने तोडू नका, वने जास्तीत जास्त ठेवा. हे सगळेचे सगळे पॉइंट्स या ठिकाणी केलेले आहेत. ठीक आहे, ओके. 8वा, मानवतावादी, चौकस आणि सुधारणावादी प्रवृत्तीचा विकास करा. तुमच्यामध्ये मानवतावादी, चौकस आणि सुधारणावादी प्रवृत्ती आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे तुमचा दृष्टिकोन जो आहे ना, तो वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. चौकस कधी होतो आपण, ज्यावेळेस आपला वैज्ञानिक दृष्टिकोन येतो. वैज्ञानिक दृष्टिकोन येतो. चौकस केव्हा होतो, त्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोन येतो. सुधारणावादी केव्हा होतो, त्यावेळेस प्रवृत्ती. ओके, सुधारणावादी जेव्हा आपण राहणीमान, आपले विचार आपण बदलतो. विचार बदलले की आपण सुधारतो, विचार सुधारले की आपण सुधारतो. मानवतावादी कधी बनतो, तर मानवतावादी तेव्हा बनतो जेव्हा, ओके, जेव्हा एकमेकांना मदत करतो. मानवतावादी आपण मदत केल्याने बनतो. चौकस आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आणल्याने बनतो. आणि सुधारणा ज्यावेळेस आपले विचार डेव्हलप होतात त्यावेळेस आपण सुधारतो. या प्रवृत्तींचा विकास करा आणि हे प्रत्येकाने करा. ओके, प्रत्येक व्यक्तीने करा असं सांगितलेलं होतं. प्रत्येक व्यक्तीने हे कर्तव्य पाळा. जर हे कर्तव्य पाळलं तर समाज सुधारेल. ठीक आहे, हा होता 8वा. म्हणजे 8व्यामध्ये काय करायचं होतं, वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करायचा होता. 9वा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. आपले लोक हेच करत नाही, हिंसेचा त्याग. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे. सार्वजनिक मालमत्ता सरकारची. बरं, कशात नाही येते, तर हे लोकांच्याच टॅक्स मधून सार्वजनिक मालमत्ता घेतली जाते. आणि याच सार्वजनिक मालमत्तेचं कोण नुकसान करते, तर जनताच करते. एखादं आंदोलन होतं किंवा काय होतं, तर त्याच्यामध्ये हेच जनता काय करते, पेटून उठते. ओके, हीच जनता काय करते, पेटून उठते. तर सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे, हिंसेचा त्याग करणे हे काय आहे, तर सार्वजनिक, म्हणजे हे 9व्या नंबरचं कर्तव्य आहे. 6व्या नंबरचं काय होतं, विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा वारसा जतन करणे. म्हणजे तुम्हाला संस्कृतीचा वारसा जतन करणे हे लक्षात ठेवायचं आहे. 7व्यामध्ये काय होतं, नैसर्गिक वातावरणाचे रक्षण करणे आणि प्राणीमात्रांवर दया करणे. 8व्यामध्ये काय होतं, तर वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करणे, चौकस विचारसरणी डेव्हलप करणे. 9व्यात काय होतं, तर सरकारी मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. आता 10वं आणि महत्वाचं, वैयक्तिक आणि सांघिक कार्यात कुशलता संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे. वैयक्तिक आणि सांघिक किंवा आपण म्हणू सार्वजनिक, म्हणजे तुम्ही तुमच्या सार्वजनिक, ओके, तुम्ही तुमच्या सार्वजनिक अशा क्षेत्रात किंवा तुम्ही तुमच्या व्यक्तिगत अशा क्षेत्रात एवढी कुशलता संपादन करा की तिथं तुम्ही टॉप लेवलवरती राहिले पाहिजे. टॉप लेवल गाठायचा प्रयत्न करा.
तुम्ही ज्या ठिकाणी काम कराल, बघा लोकांना काय सांगितले, लोकांचं कर्तव्य काय सांगितले, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त प्रगती करता येईल. जिथं सर्वात जास्त प्रगती करता येईल अशा क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन काम केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे काम कराल, जेव्हा तुम्ही हे काम कराल तेव्हा जेव्हा तुम्ही हे काम कराल तेव्हा बघा देशाचा विकास होईल आणि तुमचाही विकास होईल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि सांघिक कार्यात कुशलता संपादन करा. जसं आता मी माझं वैयक्तिक कार्य काय, पोलीस लोकांना शिकवणं, हे माझं वैयक्तिक कार्य मी चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न जर केला तर डेफिनेटली कोण शिकणार आहे, तुम्ही लोक शिकणार आहे. आणि समजा माझं सांघिक कार्य आहे, मी सगळ्या माझ्या ज्या बॅचेस आहेत त्याचं एकदम परफेक्टली मी सेट करून ठेवल्या आणि सकाळच्या 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सगळं सेटअप सिस्टमॅटिकली केलं, म्हणजे मी माझं सांघिक कार्य जर चांगलं केलं तर कदाचित माझ्याकडनं शिकणारे बरेचसे लोक अधिकारी होतील. ह्या सगळ्या गोष्टींचं काय करणं गरजेचं आहे, एक लेवल वैयक्तिक लेवलवरती आणि सांघिक कार्य प्रणालीमध्ये तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला दिलेली ही कर्तव्य माणसानं ही करायची आहेत, जनतेनं हे करायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं फक्त डोक्यात. हे देशासाठी करायचे आहेत, देश आपल्यासाठी नाही करणार, हे लक्षात घ्या. जर अजूनही कळलं नसेल तर सांगतो, यातली कुठलीच कर्तव्य देश आपल्यासाठी नाही करणार, आपण देशासाठी करायचे ते. ठीक आहे, आपल्याला देशासाठी करायचे हे. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे आता थोडक्यात काय झालं तर 6 नंबरचा पॉइंट काय म्हणतोय सांगा. घेऊ आता परत हे 6 नंबरचा पॉइंट काय म्हणतोय तर संमिश्र संस्कृतीचा वारसा जपणे. 7वं काय म्हणतंय, 7वं काय म्हणतंय नैसर्गिक वातावरणाचे जतन करणे आणि प्राणी मात्रांवर दया. 8वं काय म्हणतंय, 8वं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला सांगते. 9वं काय म्हणते, 9वं म्हणते सरकारी मालमत्तेचं रक्षण करा. सरकारी मालमत्तेचे रक्षण करा. आणि 10वं काय म्हणतंय, आताच सांगितलं होतं तर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक किंवा सांघिक क्षेत्रात नावलौकिक मिळवा. नावलौकिक मिळवा. काय करा तर नावलौकिक मिळवा. हे ग्रुपमध्ये असं लक्षात ठेवायचं, पहिले 5 नंतरचे 5. 11 नका सोडवायचे. 5 न तुमची मेमरी सेट करू शकता. तुम्ही काय करू शकता, 5 हिशोबानं तुम्ही तुमची मेमरी सेट करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही तुमची मेमरी 5 हिशोबानं सेट करता तेव्हा ते तुमच्या डोक्यात राहतं. तुम्ही जर अख्खे 10 आणि 11 जर सेट करत बसले तर ते तुमच्या डोक्यात घुसणार नाही. तुम्हाला 5 हिशोबाने त्याला सेट करावं लागेल. 5 आणि 5 आणि मग शेवटी येतो 11. 11 काय म्हणते बघा, 6 ते 14. 11 काय म्हणते, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी मिळवून देणे हे पालकांचे हे पालकांचे कर्तव्य राहील. ही तरतूद, हे 11वं मूलभूत कर्तव्य, हे 11वं मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे घटनेत समाविष्ट करण्यात आली. कितीद्वारे, 86वी घटना दुरुस्ती 2002. याच्यामध्ये सांगितले 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी मिळवून देणे हे कुणाचं कर्तव्य सांगितले तर पालकांचे कर्तव्य सांगितले. पोट्ट्यांचं कर्तव्य का त्या नाही, ते कुणाचं कर्तव्य, पालकांचं. 11वं एकदम सोपं आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, तिथं 2 घटना दुरुस्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. इथं काय करायच्यात तर 2 घटना दुरुस्ती लक्षात ठेवायच्यात. पहिली घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची 42वी घटना दुरुस्ती. ही 42वी घटना दुरुस्ती आली इंदिरा गांधींच्या काळामध्ये 1976 ला. कुणी आणली तर इंदिरा गांधी. त्यानंतर लक्षात ठेवायचे की 42व्या घटना दुरुस्तीला आणण्यासाठी इंदिरा गांधींनी खूप प्रयत्न केले, पण याच्याद्वारे भारतीय राज्यघटनेत भाग 4A हा ऍड करण्यात आला. 4A हा एक नवीन भाग जोडण्यात आला. या 4A मध्ये फक्त एकच कलम आहे, जे कलम आहे 51A. आणि या 51 कलमाच्या आतमध्ये 11 कर्तव्य आहेत. सुरुवातीला फक्त आणि फक्त 10 कर्तव्य होती, पण जे 11वं कर्तव्य आहे
त्या संदर्भातली घटना त्या संदर्भातली तरतूद जे 11वे कर्तव्य आहे, हे 11वं कर्तव्य, ओके, हे जे 11वं कर्तव्य आहे, हे 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे करण्यात आली होती, जी होती 6 ते 14 वर्ष गटाला शिक्षण देणे, हे शिक्षण देणे पालक लोकांचा कर्तव्य सांगितलेलं आहे. कोणाचं कर्तव्य सांगितलंय? पालक लोकांचं कर्तव्य. बस या 2 घटना दुरुस्त्या डोक्यात फिट करून ठेवा आताच. म्हणजे हा भारतीय राज्यघटनेचा भाग 4अ तुमचा डन. ठीक आहे, चलो, तर थँक्यू सो मच. बरं, जे विद्यार्थ्यांना फक्त तुम्ही एक काम करायचंय, सगळ्यांनी 7 ते 11चा टायमिंग इथून पुढे काढून ठेवायचा. 7 ते 11 किंवा कधी कधी 7 ते 12 पर्यंत सुद्धा तुमचे लेक्चर्स होतील. 7 ते 11 किंवा 7 ते 12 या दरम्यान तुमचं रोज आयपीसी होईल. जर समजा आयपीसी मध्ये काही कलमांचा मला थोडासा वेळ लागला किंवा माझं सगळं सेटिंग व्हायला जर वेळ लागला, तर मी तसं तुम्हाला मॅसेज सेट करत जाईल. मग जे विद्यार्थी लेट आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी झालेल्या लेक्चरची रिव्हिजन करून घ्या पट 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 पट. पण एकदा तुम्ही जो कायदे हातात घेतलेले आहेत तेच कायदे कंटिन्यू करत राहायचे. तुम्हाला जर असं वाटलं की आता मोकळा वेळ आहे, बसलो आपण सीआरपीसीला आणि बसलो आपण तर तुम्ही तुमच्या सेल्फ लेवलवरती अभ्यास करू शकता. पण मी माझ्या बॅचमध्ये जसा माझा टाइम शेड्यूल मी ठेवलेला आहे, फेज 1 फेज 2, मी त्याच पद्धतीने काम करेल आणि त्याच पद्धतीने मी शिकवेल. ठीक आहे, राहिली गोष्ट तुमच्या अभ्यासाची आणि अभ्यासक्रमाची, तर 2 महिन्यात आणि 3 महिन्यात बॅच हे तुम्ही संपणार नाहीये. ह्याला तुमच्या एक्झामच्या हिशोबाने आपण ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू. जर का सपोज एक्झाम तुमची लवकर झाली, जे की मला 99% असं वाटतं की होणार नाही, तुमची एक्झाम इलेक्शनच्या नंतरच जाईल, आणि जर इलेक्शनच्या नंतर गेली तर तुमच्या सगळ्यांसाठी तो गोल्डन चान्स आहे, आणि बॅचवाल्यांसाठी तो सगळ्यात मोठा गोल्डन चान्स आहे. कारण की तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या बॅचमधल्या सगळ्या लेक्चर्सला किती वेळा पाहू शकता. ओके, मग तुम्ही स्टार्टिंगचे सब्जेक्ट स्ट्रॉंग करा, नाही तर शेवटचे. परंतु बाहेर आपले मित्र आणि मंडळी यांनी पूर्वपरीक्षेला आपल्याला दाखवलं होतं की काय असते मैत्री, तर त्या गोष्टी आता कुणाचं ऐकत बसू नका. तुमचा इथं शिक्षक आहे आणि इथं तुम्ही आहे, तर बाकीच्या कुणाचाच तुम्हाला घेणं देणं नसलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला फक्त तुमच्या शिक्षकावर आणि तुमच्यावर विश्वास पाहिजे. ह्या 2 गोष्टी असतील तर तुम्हाला ही बॅच सगळ्यात बेस्ट राहील. जर ह्या 2 गोष्टींमध्ये एकावरती जरी विश्वास नसला तर मग झालं कल्याण, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो, हे तुमचं मूलभूत कर्तव्य आहे 12व, विश्वास ठेवा. चला, थँक्यू, परत भेटू.